श्री स्वामी समर्थ. आपल्या सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत. स्वामी महाराजांच्या कृपेने आपल्या सर्वांच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. गुरुवारी पुष्य नक्षत्र आले तर त्या दिवशी गुरुपुष्यामृत योग होतो. हा सर्व कार्य शुभ योग समजला जातो. या योगावर सोने तसेच मौल्यवान वस्तू खरेदी केले असता त्यांची वृद्धी होते असं म्हटलं जातं. मात्र हा शुभ योग असेल तरी देखील या दिवशी विवाह मात्र होत नाहीत. तसेच या गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी देवी लक्ष्मी माता भगवान श्री हरी विष्णूंची विशेष सेवा पूजा केली तर त्यांचा कृपाशीर्वाद आपल्यावर आणि आपल्या संपूर्ण कुटुंबावर राहतो. त्याचबरोबर या गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी प्रत्येकाला सोनं चांदी मौल्यवान वस्तू खरेदी करणे शक्य होत नाही. तर त्यांनी काही जर या दिवशी उपाय काही सेवा केल्या तर लक्ष्मी मातेचा वरदहस्त कृपाशीर्वाद त्यांच्या कुटुंबावर नेहमी राहणार आहे. तर आपण आज या व्हिडिओमध्ये असाच एक साधा सोपा परंतु अत्यंत प्रभावी असा उपाय जाणून घेणार आहोत. हा उपाय आईनं आपल्या मुलांसाठी करायचा आहे. आईनं या गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी आपल्या मुलांसाठी एक दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि या दिव्यामध्ये एक वस्तू देखील टाकायची आहे. आता हा कोणता दिवा आहे आणि यामध्ये कोणती वस्तू टाकायची आहे ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. परंतु अशा प्रकारे आपण हा उपाय केला तर आपल्या मुलावरची सर्व संकट विघ्न दूर होणार आहेत. त्याचा जर विवाह ठरत नसेल तर विवाहामधील बाधा दूर होणार आहे. आजार असेल किंवा शिक्षणामध्ये व्यवसायामध्ये नोकरीमध्ये जर त्याला प्रगती होत नसेल यश प्राप्त होत नसेल तर ही देखील विघ्न त्याची दूर होण्यास मदत होणार आहे. आता ही संपूर्ण माहिती जाणून घेण्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तसेच चॅनलवर जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपले असेच येणारे नवनवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. तसेच व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी आपल्या प्रत्येक कामामध्ये यशप्राप्ती मिळवायची असेल आपल्याला प्रगती करायची असेल तर आपल्या कुलदेवतेची मनोभावे आपल्याला पूजा करायची आहे. पूजा केल्यानं त्यांचा कृपाशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो आणि त्यांच्या कृपेने आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात. त्याचबरोबर गुरुपुष्यामृत योग पूजा मंत्र तंत्र संकल्प साधना जप करण्यासाठी अत्यंत उत्तम मानला जातो. तर या गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी आईनं सकाळी लवकर उठायचं आहे आणि आपल्या संपूर्ण घराची साफसफाई करायची आहे. साफसफाई करत असताना घरातील फरशी पुसत असताना या पाण्यामध्ये आपल्याला खडे मीठ एक ओंजळभर खडे मीठ टाकायचं आहे. त्याचबरोबर चिमूटभर हळद टाकायची आहे आणि जर तुमच्याकडे गोमूत्र असेल तर ते गोमूत्र देखील यामध्ये थोडंसं टाकायचं आहे आणि या पाण्याने आपल्या घरातली संपूर्ण फरशी पुसून घ्यायची आहे. त्यानंतर तुमच्याकडे जर गंगाजल असेल तर ते गंगाजल घ्यायचं आहे आणि एक आंब्याचं पान घ्यायचं आहे. आंब्याचं पान कुठेही तुटलेलं खराब झालेलं किडलेलं नसावं आणि या आंब्याच्या पानाने आपल्या संपूर्ण घरामध्ये हे गंगाजल शिंपडायचं आहे जेणेकरून आपल्या घरामध्ये जी नकारात्मकता पसरलेली असेल ज्यामुळे आपल्या घरावरती सतत विघ्न बाधा येत असतील किंवा घरामध्ये कोणते दोष असतील तर ते दोष दूर होण्यास मदत होणार आहे. आता हा जो उपाय आहे तर तुम्ही प्रत्येक विशिष्ट तिथीला करत राहायचं आहे. म्हणजे संकष्टी चतुर्थी असू द्या एकादशी असू द्या अमावस्या असेल पौर्णिमा असेल किंवा गुरुपुष्यामृत योग असेल किंवा इतर कोणतेही सणवार असतील तर त्या दिवशी आपल्याला हा उपाय अवश्य करायचा आहे. आणि त्यानंतर स्नान करायचं आहे. शक्यतो या दिवशी घरातील सर्वांनीच पिवळ्या रंगाची वस्त्र परिधान करायची आहेत किंवा लाल रंगाची वस्त्र परिधान करायची आहेत. पिवळा रंग हा भगवान श्री हरिविष्णूंना अत्यंत प्रिय आहे. तसेच लाल रंग हा माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे आणि गुरुपुष्यामृत योग हा भगवान श्री हरिविष्णूंना समर्पित असून या दिवशी माता लक्ष्मीची देखील विधिवत पूजा केली जाते. त्यामुळे आपण या दिवशी घरातील सर्वांनीच लाल किंवा पिवळ्या रंगाची वस्त्र अवश्य परिधान करायची आहेत. सर्वांना जरी शक्य झाले नाही तरी मुलांनी आणि आईने तरी या दिवशी या रंगाची कपडे परिधान करायचे आहेत. या रंगाची कपडे परिधान करून जर तुम्ही या देवी देवतांची जर पूजा केली तर ते आपल्यावर लवकर प्रसन्न होतात. तसेच आपल्या देवघरातील आईनं विधिवत पूजा करायची आहे. आपल्या उंबरट्यावरती जो मुख्य प्रवेशद्वार आहे तर त्याच्या उंबरट्यावरती या दिवशी अवश्य हळदीचं लेपन करायचं आहे. देवघरातील देवांची विधिवत पूजा करायची आहे. आपल्या कुलदेवतेची पूजा करायची आहे आणि त्यानंतर भगवान श्रीहरी विष्णू माता लक्ष्मी आणि बृहस्पती देवाची पूजा करायची आहे. तुम्ही एखाद्या पाटावर किंवा चौरंगावरती ते देखील यांची पूजा करू शकता. या दिवशी आपल्याला माता लक्ष्मीला अभिषेक देखील करायचा आहे. हा अभिषेक तुम्ही दुधाने करू शकता मधाने करू शकता किंवा पाण्याने करू शकता. परंतु माता लक्ष्मीला या दिवशी अभिषेक अवश्य करायचा आहे.
तसेच माता लक्ष्मीला ज्या प्रिय असणाऱ्या वस्तू आहेत, म्हणजेच लाल रंगाची फुलं असतील, फळं असतील, मिठाई असेल, तसेच नैवेद्य असेल, तर तो अर्पण करायचा आहे. त्याचबरोबर भगवान श्री हरिविष्णूंना प्रिय असणाऱ्या सर्व वस्तू, पिवळ्या रंगाची फुले, पिवळ्या रंगाची मिठाई, नैवेद्य आपण अर्पण करायचा आहे. हा नैवेद्य अर्पण करत असताना यावर आपण तुळशीचं पान अवश्य ठेवायचं आहे. कारण भगवान श्री हरिविष्णू तुळशीच्या पानाशिवाय नैवेद्य स्वीकारत नाहीत. त्यामुळे आपल्याला अशा प्रकारे नैवेद्य अर्पण करायचा आहे. आता त्यानंतर आईनं जो हा उपाय करायचा आहे दिव्याचा, तर आता हा जो दिवा आहे, तर हा दिवा आईनं सकाळीच प्रज्वलित करायचा आहे. तर हा दिवा म्हणजेच आईनं कणकेचे 11 दिवे प्रज्वलित करायचे आहेत. आता हे दिवे बनवण्यासाठी आईनं गव्हाची कणिक मळायची आहे. यामध्ये मीठ घालायचं नाही, तर चिमूटभर हळद घालायची आहे, थोडीशी साखर घालायची आहे आणि मोहरीचं तेल घालायचं आहे आणि ही कणिक मळायची आहे. कणिक मळत असताना भगवान श्रीहरी विष्णूंचं नामस्मरण करायचं आहे, माता लक्ष्मीचं नामस्मरण करायचं आहे. आपल्या मुलांसाठी, मुलांच्या प्रगतीसाठी, भरभराटीसाठी प्रार्थना करायची आहे आणि कोणतीही सेवा करत असताना ती अगदी मनापासून आणि श्रद्धेने करायची आहे. आणि अशी ही कणिक मळून याचे 11 दिवे करायचे आहेत. या दिव्यामध्ये जोडवात घालायचे आहे. जर तुमच्याकडे कलाव्याची वात असेल तर तुम्ही ती कलाव्याची घालू शकता किंवा जोडवात तुम्हाला कापसाची घालायची आहे. आणि यामध्ये तुम्हाला जो पहिला जो दिवा आहे, तर तो दिवा तुम्ही ज्या ठिकाणी माता लक्ष्मी, भगवान श्रीहरी विष्णूंची पूजा केलेली आहे, तर त्या ठिकाणी तुम्हाला हा प्रज्वलित करायचा आहे. हा दिवा प्रज्वलित करत असताना या दिव्यामध्ये आईनं चिमूटभर हळद टाकायची आहे, 2 लवंगा टाकायच्या आहेत आणि देशी गाईचं तूप घालायचं आहे. त्याचबरोबर चिमूटभर पिवळी जी मोहरी असते, तर ती पिवळी मोहरी या दिव्यामध्ये घालायची आहे आणि अशा प्रकारे हा दिवा प्रज्वलित करायचा आहे. आता हा जो दिवा आहे, तर हा दिवा संपूर्ण दिवसभर प्रज्वलित राहावा याची देखील विशेष काळजी घ्यायची आहे. हा दिवा विझू द्यायचा नाही. आता हा दिवा प्रज्वलित केल्यानंतर आईनं इथंच म्हणजेच भगवान श्री हरिविष्णूंच्या समोर, माता लक्ष्मीच्या समोर बसून आपल्या मुलांसाठी, आपल्या मुलांच्या भरभराटीसाठी प्रार्थना करायची आहे. ही मी जी सेवा करत आहे, हा जो उपाय करत आहे, तर हा उपाय मी माझ्या मुलांसाठी, माझ्या परिवारासाठी, माझ्या घरासाठी करत आहे. तर ही माझी सेवा पूर्णत्वास जाऊ दे आणि माझ्या मुलावरची सर्व संकट, विघ्न दूर होऊ दे. जी काही मुलांच्या संबंधित तुमची अडचण असेल, समस्या असेल, तर ती बोलून दाखवायची आहे. त्यानंतर तुम्हाला 108 वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या भगवान श्री हरिविष्णूंच्या बीजमंत्राचा जप करायचा आहे. माता लक्ष्मीचा ओम श्री महालक्ष्मी नमः या बीजमंत्राचा तुम्हाला 108 वेळा जप करायचा आहे. श्री सुक्तमचं पठण करायचं आहे आणि श्री महालक्ष्मी अष्टकमचं पठण तुम्हाला अवश्य करायचं आहे. या ज्या 4 गोष्टी आहेत, तर तुम्हाला या माता लक्ष्मी, भगवान श्री हरिविष्णू यांच्या समोर बसून आवश्यक करायच्याच आहेत. जर तुम्हाला श्री सुक्तमचं, श्री महालक्ष्मी अष्टकमचं पठण होत नसेल, तर तुम्ही श्रवण केलं तरी देखील चालेल. परंतु मी सांगितलेले जे 2 बीजमंत्र आहेत, तर त्यांचं पठण तुम्ही अवश्य करायचं आहे 108 वेळा. ही जी सेवा आहे, तर ती सेवा आपली पूर्णत्वास जाण्यासाठी, माता लक्ष्मीचा कृपाआशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आपल्याला ही सेवा करायची आहे. त्यानंतर आता हे जे दिवे आहेत, तर त्यातील दुसरा जो दिवा असेल, तर तो दिवा तुम्हाला पिंपळाच्या झाडाखाली जाऊन प्रज्वलित करायचा आहे. पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करायचं आहे. हे जल अर्पण करत असताना या पाण्यामध्ये आपल्याला चिमूटभर हळद टाकायची आहे, काळे तीळ घालायचे आहेत, अक्षता घालायच्या आहेत आणि हे पाणी जे आहे, तर हे पिंपळाच्या झाडाला अर्पण करायचं आहे. त्यानंतर या पिंपळाच्या झाडाखाली एक दिवा प्रज्वलित करायचा आहे. हा दिवा प्रज्वलित करत असताना यामध्ये आपल्याला मोहरीचं तेल घालायचं आहे आणि मी सांगितल्याप्रमाणे इथं देखील आपल्याला 2 लवंगा, हळद आणि पिवळी मोहरी आपल्याला यामध्ये टाकायची आहे आणि असा हा दिवा या पिंपळाच्या झाडाखाली लावायचा आहे. पिंपळाच्या झाडामध्ये भगवान श्री हरिविष्णूंचं वास्तव्य असतं आणि म्हणूनच आपल्याला या ठिकाणी हा दिवा प्रज्वलित करायचा आहे. त्यानंतर पिंपळाच्या झाडाला 11 प्रदक्षिणा घालायच्या आहेत आणि प्रदक्षिणा घालत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या भगवान श्री हरिविष्णूंच्या बीजमंत्राचा जप करायचा आहे. प्रदक्षिणा पूर्ण करून आपल्या मुलांसाठी, आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी, भरभराटीसाठी ज्या काही समस्या असतील, अडचणी असतील, तर त्या दूर करण्यासाठी प्रार्थना करायची आहे. त्यानंतर या दिवशी गोमातेची देखील अवश्य सेवा करायची आहे. गोमातेला एक चपाती खाऊ घालायची आहे, चण्याची डाळ खाऊ घालायची आहे, हिरवा चारा खाऊ घालायचा आहे. तिथं देखील आपल्या सर्व समस्या दूर होण्यासाठी 33 कोटी देवी देवता गोमातेमध्ये असतात, तर त्यांच्या जवळ आपल्याला प्रार्थना करायची आहे.
आता त्यानंतर तिसरा जो दिवा आहे तर तो दिवा तुमच्याजवळ जर माता लक्ष्मीचं जर मंदिर असेल तर त्या माता लक्ष्मीच्या मंदिरामध्ये जाऊन तुम्हाला प्रज्वलित करायचं आहे. तिथं देखील तुम्हाला देशी गाईचं तूप घालायचं आहे, 2 लवंगा घालायच्या आहेत, हळद घालायची आहे, चिमूटभर मोहरी घालायची आहे. तिथं देखील आपल्याला माता लक्ष्मीची विशेष सेवा पूजा करायची आहे. जर माता लक्ष्मीचं मंदिर नसेल आणि तुमच्या जवळपास जर एखादं केळीचं झाड असेल तर या केळीच्या झाडाच्या जवळ तुम्ही अशा प्रकारे दिवा प्रज्वलित केला तरी देखील चालेल. किंवा जर माता लक्ष्मीचं मंदिर आणि केळीचं झाडही नसेल तर तुमचा जो कुलदेवता असेल किंवा तुम्ही ज्या ठिकाणी ज्या देवाला मंदिरामध्ये जात असाल तर त्या ठिकाणी तुम्हाला हा तिसरा दिवा प्रज्वलित करायचा आहे. आता उरले जे आपले दिवे आहेत तर त्यानंतर आपल्याला घरी यायचं आहे. घरी आल्यानंतर तिन्ही सांजेच्या वेळेला आपल्या देवघरातील देवांची पुन्हा एकदा पूजा करायची आहे, आरती करायची आहे आणि तुळशी मातेजवळ आपल्याला एक दिवा प्रज्वलित करायचा आहे. आता हा तुळशी मातेजवळ दिवा प्रज्वलित करत असताना मी सांगितल्याप्रमाणे देशी गाईचं तूप या दिव्यामध्ये घालायचे आहे, जोडवाद घालायचे आहे, चिमूटभर हळद टाकायची आहे, चिमूटभर मोहरी टाकायची आहे, 2 लवंगा टाकायच्या आहेत आणि हा दिवा प्रज्वलित करत असताना यामध्ये आपल्याला भीमसेनी कापराच्या 2 वड्या अवश्य टाकायच्या आहेत. त्यानंतर तुळशी मातेला आपल्याला 11 प्रदक्षिणा घालायच्या आहेत. 11 प्रदक्षिणा घालत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमःचा या बीज मंत्राचा जप करायचा आहे आणि अशा प्रकारे आपल्याला तुळशी मातेची सेवा करायची आहे. त्यानंतर जे उरलेले 2 दिवे आहेत तर ते 2 दिवे आपला जो मुख्य प्रवेशद्वार आहे तर त्या दरवाज्यात लावायचे आहेत, प्रवेशद्वारात लावायचे आहेत. त्यामध्ये देखील आपल्याला अशाच प्रकारे या सर्व वस्तू टाकायच्या आहेत. भीमसेनी कापराच्या 2-2 वड्या टाकायच्या आहेत. आता या भीमसेनी कापराच्या वड्या यासाठी टाकायच्या आहेत की लक्ष्मी माता यांच्या सुगंधानं आपल्या घराकडे आकर्षित होते आणि त्यांना लक्ष्मी मातेला आमंत्रित करण्यासाठी या भीमसेनी कापराच्या वड्या आपल्याला या दिव्यामध्ये टाकायच्या आहेत. आता त्यानंतर जे उरलेले आपले दिवे आहेत म्हणजेच आपले जे 5 दिवे उरलेले आहेत तर ते दिवे आईनं प्रज्वलित करायचं आहे. यामध्ये तुम्हाला जोडवाद घालायचे आहे किंवा कलावेची वाद घालू शकता. यामध्ये आपल्याला देशी गाईचं तूप घालायचं आहे, मोहरीचं तेल असेल तरी चालेल, परंतु देशी गाईचं तूप आपल्याला या दिव्यामध्ये घालायचं आहे. 2-2 लवंगा प्रत्येक दिव्यामध्ये टाकायचे आहेत. त्याचबरोबर भीमसेनी कापराच्या वड्या टाकायच्या आहेत, पिवळी मोहरी टाकायची आहे आणि मी सांगितल्याप्रमाणे चिमूटभर हळद टाकायची आहे आणि असा हा जो दिवा आहे तर असे हे उरलेले सर्व दिवे प्रज्वलित करायचे आहे. एका ताटामध्ये ठेवायचे आहेत आणि हे ताटामध्ये ठेवून आपल्याला माता लक्ष्मीला आणि भगवान श्री हरी विष्णूने या ताटाने ओवाळायचं आहे, म्हणजेच या दिव्याने ओवाळायचं आहे. ओवाळत असताना अगदी मनापासून आणि श्रद्धेने ही जी सेवा केलेली आहे तर या सेवेसाठी, सेवा पूर्णत्व जाण्यासाठी, आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी, भरभराटीसाठी या माता लक्ष्मीला, भगवान श्री हरी विष्णूंना प्रार्थना करायची आहे. त्यानंतर 108 वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या बीजमंत्राचा जप करायचा आहे आणि एकदा श्री सुक्तम आणि श्री महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे, जेणेकरून हे जे दिवे आहेत तर ते अभिमंत्रित होतील. जरी तूप संपत असेल किंवा तेल संपत असेल तर आपण त्याच्यामध्ये पुन्हा तेल टाकू शकता, परंतु हा दिवा विझू द्यायचा नाही. अगदी शांतपणे आपल्याला ही सेवा करायची आहे, मनोभावे सेवा करायची आहे. आणि त्यानंतर आपला मुलगा, एक मुलगा असेल, मुलगी असेल किंवा 2 मुलं असतील, मुलगी असतील किंवा तुमची कितीही मुलं असू द्यात तर त्यांना, आणि कितीही मोठी असतील, अगदी ती लग्नाच्या वयाची असतील किंवा लग्न झालेली असतील किंवा अगदी शिक्षण घेत असतील, लहान असतील, तरी देखील प्रत्येक मुलामुलींसाठी तुम्ही हा उपाय करू शकता. तर त्यांना तुम्ही पाटावर किंवा पाटावर किंवा तुम्ही खुर्चीवरती बसवू शकता. तुम्ही देवघरासमोर त्यांना बसवायचं आहे आणि ह्या जे दिव्याने आपण देवाला ओवाळलेलं आहे तर त्या दिव्याने आपल्याला आपल्या मुलांना ओवाळायचं आहे. आपण देवांची जशी आरती करतो तर त्याप्रमाणे आपल्या मुलांना ओवाळायचं आहे. ओवाळताना आपल्या मुलांवरची सर्व इडापिडा टळू दे, बाधा टळू दे, विवाह ठरत नसेल तर विवाहातील अडथळे दूर होऊ दे, आजारपण असेल, कोणतीही समस्या अडचण असेल तर ती अगदी मनापासून बोलायची आहे, मनातल्या मनात बोलायची आहे. आणि हे सर्व ओवाळून झाल्यानंतर हे दिवे आपल्याला घराच्या बाहेर काढायचे आहेत. मग तुम्ही हे दिवे लगेचच नेऊन वाहत्या पाण्यात सोडू शकता किंवा एखाद्या झाडाखाली, एखाद्या ठिकाणी खड्डा खंदून तो पुरू देखील शकता. आणि जर तुम्हाला हे काही शक्य जर झाले नाही तर तुम्ही दुसऱ्या दिवशी हे जे दिवे आहेत तर ते तुम्ही गोमातेला खाऊ घातले तरी देखील चालतील. आणि हे जर नाही शक्य झाले तर तुम्ही या दिव्यांना वाहत्या पाण्यामध्ये किंवा मातीमध्ये पुरून टाकायचे आहेत. आणि त्यानंतर आता हे जे सेवा आहे तर ही सेवा झाल्यानंतर आपल्याला आपल्या घरामध्ये भीमसेनी कापराच्या वड्या 5 ते 6 घ्यायच्या आहेत. त्यावर आपल्याला 2 तमालपत्र ठेवायचे आहेत आणि ते पुन्हा पेटवायचं आहे, जेणेकरून आपल्या घरातील नकारात्मकता दूर होण्यासाठी आपल्याला हे जे
वस्तू जाळायच्या आहेत, जी आपण ही सेवा केलेली आहे तर ती सेवा पूर्ण व्हावी आणि आपल्या घरामध्ये जी पसरलेली नकारात्मकता आहे तर ती दूर व्हावी, आपल्यावरची बाधा विघ्न दूर व्हावी यासाठी. आणि अशा प्रकारे तुम्ही ही सेवा करायची आहे. आता हे जे 5 दिवे आपण मुलांवरून ओवाळले, तर जर तुमची 2 मुलं असतील, 3 मुलं असतील तरी देखील आपण याच एकाच 5 दिव्यांनी, म्हणजे हे एवढेच 5 दिवे बनवलेले आहेत तर याच 5 दिव्यांनी आपण ओवाळायचे आहेत. प्रत्येकासाठी वेगवेगळे दिवे बनवायची काहीही गरज नाही. ह्या दिव्यांनी जरी तुम्ही सर्व मुलांना ओवाळलं तरी देखील चालेल. आणि अशा प्रकारे अगदी साधी सोपी परंतु अत्यंत प्रभावी ही सेवा आहे, अत्यंत प्रभावी उपाय आहे. तुम्ही हा उपाय करत असताना अगदी मनापासून आणि श्रद्धेने केला तर तुम्हाला याचं निश्चित फळ प्राप्त होणार आहे. तर अशा प्रकारे आपली आजची ही माहिती, आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवते. धन्यवाद.